नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूर हिवाळी अधिवेशनात आहो, नागपूर विधान भवनामध्ये, आणि अधिवेशन सुरू आहे. नेमकं अधिवेशनातून जे प्रश्न घेऊन आलेले आमदार पत्रकारांसमोर येऊन काय म्हणाले ते जरा ऐकूया. मी तरी जाणार नाही. सत्ताधारी जे कोणी आमदार असतील त्यांना तिथं जावंच लागेल असा आदेश कदाचित तिथं आला असावा. पण आम्ही म्हणजे मला तर त्या विषयाबद्दल काही माहीत नाही, बाकीच्यांबद्दल माहीत नाही, पण आम्ही व आमचे जे कोणी प्रमुख नेते ते जातील असं आम्हाला वाटत नाही. हा मुद्दा चर्चेत आला होता. आज अतिशय महत्त्वाचा प्रश्न सोयाबीन, कपासी, त्याच्याचबरोबर इतरही जे काही हमीभाव केंद्र आहेत सरकारचे, त्या माध्यमातून जी खरेदी केली जाते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे, 25-30% माल शेतकऱ्यांचा हा त्याच्यातून विकत घेतला जाईल. क्वालिटीचे इश्यू, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जो शेतकऱ्याला आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी माल हा रिजेक्ट केला जातो. याच्याबरोबरच तूर, उडीद या विषयावर सुद्धा आम्ही चर्चा करण्यासाठी इच्छुक होतो. आमच्यातल्या अनेक आमदारांना बोलायचं होतं, पण अध्यक्ष महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी आम्हाला तिथं काही बोलून दिलेलं नाही. खऱ्या अर्थाने हे जे अधिवेशन नागपूरला घेतलं जातं तर ते कशासाठी घेतलं जातं तर विदर्भातल्या शेतकरी लोक, सामान्य लोक या भागातल्या विषयावर चर्चा होण्यासाठी. सोयाबीन आणि कपाशी सगळ्यात जास्त विदर्भ भागामध्ये आहे, काही मराठवाडा आणि थोडंसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. पण दुर्दैवाने याच्यावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ती चर्चा टोटली तिथं थांबवली गेली. म्हणजे तेलंगणासारखं छोटंसं राज्य 90% कापूस जर विकत घेऊ शकतं तर आपल्यासारखं महाराष्ट्र राज्य हे 25% का थांबतं? आपल्याला कुठेतरी 90% कसं जाता येईल? भावांतर योजना या राज्यामध्ये इलेक्शनच्या वेळेस शब्द दिला होता, पण इलेक्शन होऊन वर्ष झालं तरी भावांतर योजनेबद्दल काही एक शब्द तिथं काढला जात नाही. आमच्यातल्या काही आमदारांनी भावांतर योजनेबद्दल प्रश्न विचारला, त्याचं उत्तरसुद्धा त्या ठिकाणी दिलं जात नाही. आणि त्याच्याचबरोबर आज सरकारी केंद्रावर जो कुठला रेट चालू आहे, एक तर क्वालिटीमध्ये तिथं माल घेतला जात नाही आणि तिथं आमचे जे शेतकरी आहेत त्यांना तिथं माल विकता येत नाही, म्हणून प्रायव्हेट काही व्यापाऱ्यांना माल तो तिथं विकला जातो आणि त्याच्यात 1500 ते 2000 रुपयाचं नुकसान आहे. सोयाबीनमध्ये नुसतं शेतकऱ्याचं सरकार योग्य भावाली पूर्ण माल न घेतल्यामुळे 4,500 कोटीचं नुकसान आहे. तसंच कपाशीच्या बाबतीत 3 ते 3,500 कोटीचं नुकसान आहे. आणि हे फक्त याच वर्षी नाही, गेल्या वर्षीसुद्धा असंच नुकसान झालं, या वर्षीसुद्धा असंच नुकसान आहे. पण सरकारला या विषयावर चर्चा करायची नाही आणि कदाचित मंत्री महोदयांना उत्तरच देता येत नाही, समाधानकारक उत्तर देता येत नाही. कुठंतरी सरकारची लाज राखली जावी यासाठी एक कुठली तरी बैठक त्यांनी त्या ठिकाणी लावलेली आहे. त्या बैठकीत काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. आमदार यांनी 1500 कोटीचा भूसंपादन घोटाळा पंढरपुराचा बाहेर काढलेला आहे. नेमकं भाजपच्या कार्यकर्ते आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी टीका केलेली हा सभेत उचलणार. हा विषय इथंच मर्यादित आहे असं आपल्याला समजून चालणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जमीनचे घोटाळे तिथं होत असेल. पुनर्वसनाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात, जे देवस्थान याच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि ज्या सरकारी जमिनी आहेत त्यासुद्धा दुर्दैवाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी विकल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जर बघितलं, सिडकोचा मुद्दा आम्हीच आणला होता 5,000 कोटीचा, तर हा आकडा 35,000 कोटीवर तिथं जाणार आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद देता येत नाही अशा आमदारांना जमिनी खैरातमध्ये त्या ठिकाणी वाटल्या जातात, त्याच्यावर ते पैसे कमवतात. म्हणजे ज्यांना मंत्रिपद देता येत नाही त्यांना तिथं कुठंतरी राज्यमंत्रीपद दिलं जातं, राज्यमंत्रीपद देता येत नाही, एखाद्या मंडळाचा अध्यक्ष बनवलं जातं, अध्यक्ष बनवता येत नाही. पण त्या आमदारांना अशा पद्धतीने जमिनी या खैरातमध्ये वाटल्या जातात आणि त्यातून हे लोक पैसे कमवतात आणि तोच पैसा हा इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात त्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे हे सगळं जर गणित काढलं, जमिनीमध्ये 30-35 हजार कोटीपेक्षा जास्त हा घोटाळा 100% त्या ठिकाणी असू शकतो. सर, नागपूरचं अधिवेशन जे आहे ते विदर्भासाठी खास होतं, पण या अधिवेशनात विदर्भाला नेमकं काय मिळत आहे? चर्चा आहे की आपण अजितदादासोबत प्रवास केला, ते चर्चा झाली. मात्र नागपूर विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात, प्रत्येक 3 तासात एक शेतकरी आत्महत्या करतो, याच्यावर चर्चा होत नाही आहे. सरकार याच्यावर काही भाष्य करत नाही आहे आणि लोकांनी सांगतात आम्ही खूप काही काम करतोय, पण धरातल तर दिसत नाही आहे. नाही, सरकार या बाबतीत चर्चा करायला तयार नाही. जेव्हा आम्ही मुद्दा त्या ठिकाणी मांडतो तेव्हा तिथं आम्हाला कुठेही बोलून दिलं जात नाही. आणि जेव्हा एखादा सत्ताधारी आमदार सरकारची प्रशंसा करतो त्याला 20-20 मिनिटं त्या ठिकाणी बोलायला दिलं जातं. आम्हाला विरोध करायचा असतो. एक तर विरोधी पक्षनेता
विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये दुर्दैवाने या सरकारने दिला नाही. जो विरोधी पक्ष नेता असतो ते एक संविधानिक पद आहे आणि तो म्हणजे कोण, तो म्हणजे सामान्य लोकांचा आवाज. तो तिथं नसल्यामुळे आज आम्हाला तिथं बोलून दिलं जात नाही. अहो तुम्ही विदर्भ सोडा, म्हणजे विदर्भासाठीच खऱ्या अर्थाने हे अधिवेशन इथं घेतलं जातं, पण महाराष्ट्रासाठी सुद्धा या सरकारने इथं काही तिथं आणलं नाही. 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या, म्हणजे टोटल आपण पुरवण्या मागण्या जर बघितल्या तर 2 लाख कोटीच्या पुढं त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि याच्यात जर आपण बघितलं तर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा नाही, शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पैसा नाही, कर्जमाफीसाठी सुद्धा प्रोव्हिजन इथं केलं गेलं नाही. तर अशा पद्धतीने सामान्य लोकांना मात्र या बजेटमधून नाही तर पुरवण्या मागण्यातून काही तिथं मिळत नाही. पण फक्त कोणाला मिळत असेल तर VIP प्रवासाला 143 कोटी रुपये आणि इतरही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात निधी हा तिथं दिला जातो. पण नुकसान मात्र सामान्य लोकांचं आणि महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. असं वाटत नाही का सर तुम्हाला की विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि विदर्भाची जे बजेट असेल ते वेगळं झालं पाहिजे? कुठल्याही नेत्याला वाटलं म्हणून एखादं राज्य हे तोडलं गेलं पाहिजे असं होत नसतं. लोकांना विश्वासात तिथं घेतलं पाहिजे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांचं काय मत आहे ते सुद्धा सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे हे इथं चर्चेत आलं पाहिजे. त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर आपण कुठंतरी त्या बाबतीतला विचार केला पाहिजे. विषय एवढाच आहे की आता विदर्भ म्हणजे मुनगंटीवार साहेबांनी एक मुद्दा फार महत्त्वाचा इथं मांडलेला आहे. या सरकारली जे मंडळं आहेत ज्याच्यामध्ये विदर्भ विकास मंडळ आहे याच्या बाबतीत या सरकारने अजिबात एक साधा शब्दसुद्धा तिथं काढला नव्हता. महाविकास आघाडी सरकार असताना करोना झाल्या आपण तो विषय तिथं घेतला होता, त्यासाठी आपण बजेटसुद्धा दिलं होतं, केलं होतं. पण या सरकारमध्ये जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा विदर्भाबद्दल हे लोक सकारात्मक बोलतात, पण खऱ्या अर्थाने विदर्भाला जेव्हा न्याय द्यायची वेळ येते तेव्हा मात्र एक शब्द त्या ठिकाणी काढत नाही. मुनगंटीवार साहेब जे बोलतात ते योग्यच बोलतात आहे. या सरकारने विदर्भाला, मराठवाड्याला दुर्दैवाने त्या ठिकाणी काही दिलं नाही आणि राज्याला सुद्धा तिथं कुठं काही मिळालेलं नाही. इथं फक्त गल्लीतली भांडणं या विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये चर्चेत आलेले आपण सगळेजण बघू शकतो, पण लोकांना असलेल्या अडचणीबद्दल इथं कुठेही चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. नागपूर करारानुसार हे 2 महिन्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे, पण आतापर्यंत कधीच 2 महिन्याचं अधिवेशन नाही झालं. यावर्षी तर 7 दिवसात गुंडाळणार आहे. ही मागणी केली का तुम्ही की 2 महिन्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे? आम्ही म्हणालो मिनिमम 21 दिवसाचं जरी हे अधिवेशन असावं. 21 दिवसामध्ये बऱ्याच काही विषयांवर आपल्याला चर्चा करता येईल, पण तसं न करता 7 दिवसाचं हे अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा यांना फक्त काय करायचं होतं तर पुरवणी मागण्या यांना मान्य करून घ्यायच्या होत्या. यांना कुठेही काही चर्चा घडून आणायची नव्हती. त्यामुळे याच्यातून विदर्भालाही काही मिळालेलं नाही, महाराष्ट्रालाही सुद्धा याच्यातून काही मिळालं नाही. फक्त कुठंतरी लोकांचा टॅक्सचा पैसा हा या अधिवेशनाच्या माध्यमातून न चर्चा झाल्यामुळे हा बुडला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याच्यात फक्त काय घेतलं गेलं तर फक्त पुरवण्या मागण्या घेतल्या गेल्या आणि त्या पुरवण्या मागण्यातून काय केलं जाणार आहे तर मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाणार आणि त्यातून मलिदा मात्र हे सर्व नेते एकत्रित बसून वाटून त्या ठिकाणी खातील. त्याच्या पलीकडे जाऊन काही होणार नाही. ओबीसी महामंडल की चर्चा पर महायुति के 2 विधायक आपस में भिड़ रहे हैं सदन में, क्या बोलना चाहिए? मुझे उस बारे में कुछ मित्रांनो, आपण ऐकलत ना आमदार साहेब काय म्हणाले ते. तर नक्कीच ज्या सामान्य माणसांच्या समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, कर्जमाफीची समस्या आहे, युवकांच्या समस्या आहे, बेरोजगारींच्या समस्या, अशा अनेक समस्यावर जे आहे विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात आणि ते प्रश्न घेऊन जे आहे ते पत्रकारांकडे या पोडियमकडे येतात. तर नक्कीच आम्ही आणखीनही तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू. तोपर्यंत WH न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.